सगळ्यात मोठी बातमी. एका घरात कॉलेजच्या मुलांच्या पाठीवर पोलिसांनी धाड टाकले असून तिथून मोठ्या प्रमाणात ड्रग आणि नशिले पदार्थ जप्त केले आहेत. या कॉलेजमधील मुलांना ड्रग पुरवठा कोण करतो याचा शोध घेतला जात आहे आणि संबंधित पार्टीच्या दिवशी ज्याने ड्रग पुरवठा केलाय त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हे बघ, हे पॅकेट. या पॅकेटामध्ये एक वस्तू आहे, ती तुला एका पत्त्यावर जाऊन द्यायची आहे. म्हणजे त्या क्लब मालकाने मला खोटं सांगितलं की ते नॉर्मल पाकिट आहे म्हणून. त्यात तर ड्रग्ज होते. म्हणजे मीच तो ड्रग सप्लायर झालोय. यासले ड्रग पुरवणाऱ्या लोकांना ना भर चौकात खरं तर फाशी दिली पाहिजे. हे असे ड्रग्ज पुरवून पुढच्या पिढीला पूर्णपणे बर्बाद करायला निघाले. अरे कॉलेजची मुलं असतातच अशी, म्हणजे ते अशा गोष्टींकडे सहज आकर्षित होतात. त्यांना हळूहळू या ड्रग्सची सवय लागते आणि मग फार आहारी जातात त्याच्या. लवकरात लवकर हे ड्रग सप्लाय करणाऱ्या टोळीचा ना शोध लागला पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाहीतर ते अजून मुलांना असं ड्रग्सचं व्यसन लावत राहतील. बहिणी ऐका ना, मी काय म्हणते, ड्रग्स म्हणजे औषधच असतं ना, मग काय प्रॉब्लेम आहे घेतलं तर? दामिनी, नाही म्हणजे शब्दशः तुझं बरोबर आहे, पण हे ज्या ड्रग बद्दल बोलतायत ना ते व्यसन म्हणून नशेसाठी घेतलं जातं. ओ, आणि सध्याच्या तरुण मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त वाढलंय. म्हणून तर गुन्हेगारी वाढते ना. समाजाच्या समोरचा सगळ्यात मोठा विषय हा.